श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचा जीवन मार्गदर्शक उपदेश. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ अभय वचन नसून मानवी जीवनाला योग्य दिशा दाखवणारा जीवन मंत्र आहे, असे आपले स्वामी म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या आणि रोजच्या आयुष्याच्या निमित्ताने जर स्वतः श्री स्वामी समर्थ आपल्याशी बोलले तर मानवी जीवनाला, वर्तमानाला आणि विचारांना कशी दिशा देईल याचा संपूर्ण मार्गदर्शक संदेश खालीलप्रमाणे मी सांगत आहे. तर मित्रांनो, सगळे माझे भक्तांनो, तुम्ही म्हणजे माणसाने कसे वागले पाहिजे, तर सदाचार आणि जीवनशैली कशी असली पाहिजे. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार माणसाचे वर्तन हे केवळ शब्द आणि विचारातून नाही, तर त्याच्या कृतीतून म्हणजे कर्मातून दिसले पाहिजे. आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी सत्याचा मार्ग सोडू नकोस, असे आपले स्वामी समर्थ सांगतात. असत्याचा आसरा घेऊन मिळवलेले यश हे क्षणभंगुर असते, तर प्रामाणिकपणे मिळवलेला आनंद आणि समाधान हे शाश्वत असते. विनम्रता आणि अहंकार शून्यता. ज्ञान, पैसा, पद किंवा रूप यांचा अहंकार कधीही बाळगू नको. अहंकार हा ज्ञानी व्यक्तीलाही विनाशाकडे घेऊन जातो. श्री स्वामी समर्थांच्या दरबारात सर्व समान आहेत, त्यामुळे प्रत्येकाशी नम्रतेने आणि प्रेमाने वागा, असे आपले स्वामी बोलतात. दुःखी कष्टी लोकांची सेवा हीच माझी खरी पूजा आहे आणि गरजूंना मदत करा, भुकेलेल्याला अन्न द्या आणि निराधाराला आधार द्या, असं मी तुम्हाला सांगत असतो. तर मित्रांनो, स्वार्थापलीकडे जाऊन इतरांचा विचार करणे हा सुद्धा खरा धर्म आहे. मी तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्ताने मी असा उपदेश देतो की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. केवळ नामस्मरण करून चालणार नाही, तर आपले कर्तव्य आणि कर्म प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. यज्ञ तो देव जानवा या उक्तीप्रमाणे कष्ट करत राहा, तुम्हाला फळ ऑटोमॅटिक मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही भक्तांनो, समाजात पुढे जाण्यासाठी कोणाला दुर्लक्ष केले पाहिजे, तर प्रगतीच्या मार्गावर चालताना अनेक अडथळे तुम्हाला येतात. स्वामी समर्थांच्या मते खालील घटकांकडे वेळीच दुर्लक्ष करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच टीकाकार, निंदक, म्हणजे तुम्ही काहीही चांगले काम करायला गेलात तरी त्याला नावं ठेवणारे लोक तुम्हाला आजूबाजूला दिसतील, आपल्या समाजात असतात. तर अशा नकारात्मक लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. फक्त तुमचं यश तुमच्या हातात ऑटोमॅटिक मिळेल. तसेच आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजात, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये, आपल्या एकदम खास लोकांमध्ये, ऑफिसमध्ये, सगळीकडे तुमची प्रगती पाहून जळणाऱ्या लोकांशी वाद घालून बसू नका. खूप लोक जळणारे तुम्हाला दिसतील, तुमच्या आयुष्यात तुम्ही अनुभवत असाल. त्यांच्याशी वाद घालूच नका. त्यांना तुमच्या यशातून उत्तर द्या. त्यांच्या नकारात्मक ऊर्जेला तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकून देऊ नका. ज्यांच्या आयुष्यात कोणतेही ध्येय नाही आणि जे सतत नकारात्मक विचार करत असतात, अशा संगतीपासून, अशा लोकांपासून सतत दूर राहा किंवा त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करा. तरच तुमची प्रगती होईल आणि तुम्ही यशस्वी होईल आणि तुमचं कल्याण होईल. इतरांच्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा करणे किंवा अफवांवर विश्वास ठेवणे या गोष्टीमुळे वेळ आणि मानसिक ऊर्जा वाया जाते. त्यामुळे अशा गोष्टींकडे काय करायचं आहे, अशा गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे. कोणते विचार मनात आणायचे नाहीयेत, तर मन हा सर्व विचारांचा उगम आहे. श्री स्वामी समर्थांच्या मते मनाने स्वच्छ राहण्यासाठी खालील विचार मनातून काढूनच टाकले पाहिजेत. कोणते विचार? पहिली म्हणजे संशय आणि अविश्वास.
रिलेशनशिपमध्ये आपल्याला संशय आणि अविश्वास खूप दिसतो, पती पत्नींमध्ये. तर स्वतःच्या क्षमतेवर आणि देवाच्या अस्तित्वावर कधीही संशय घेऊ नका. संशयामुळे संबंध आणि आत्मविश्वास दोन्ही सुद्धा नाश होतात. तसेच सूड आणि बदल्याची भावना, म्हणजे कोणी तुमच्याकडे वाईट केले आहे, तुमच्यासोबत वाईट केले आहे कोणी, तर त्याचा सूड घेण्याचा विचारसुद्धा करू नका. कर्माचा सिद्धांत सर्वांना योग्य फळ देतो. तुम्ही फक्त क्षमा करायला शिका. तिसरी गोष्ट म्हणजे माझे काहीच बरे होणार नाही असा मनात विचार कधीच आणायचा नाही. म्हणजे निगेटिव्ह विचार आपल्या मनात अजिबात आणायचे नाही. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. वाईट काळ हा निघून जाण्यासाठीच येतो. त्याच्याकडे खूप आहे, माझ्याकडे काहीच नाही, ही तुलना मनातील आनंद हिरावून घेते. निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे, त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. स्वतःच खूप मोठे आहात असे समजलं तर स्वतःचं आयुष्य खूप चांगलं होईल. मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत, हा विचार माणसाला कठीण काळातही धैर्य आणि ताकद देतो. तर मित्रांनो, आत्मविश्वास, आत्मपरीक्षण आणि आत्मसुधार म्हणजे आज मी नवीन शिकलो, मी कोणाचे मन दुखवले नाही ना, असा विचार दररोज रात्री झोपण्यापूर्वी करा. त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच समजेल की आपण काय करतोय. निसर्गाने आणि देवाने आपल्याला जे दिले आहे त्याबद्दल सतत कृतज्ञ राहा. तक्रार करण्याऐवजी समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक आणि लोककल्याण म्हणजे काय, तर माझ्याकडून समाजाचे काही भले कसे होईल, मी इतरांच्या चेहऱ्यावर हसू कसे आणू शकतो, हा विचार सतत मनात ठेवा. आणि स्वतःची तुलना दुसऱ्याची अजिबात करू नका. आपल्यापेक्षा खालच्या लोकांना आपण बघा, ज्यांना हातपाय नसतात ते लोकसुद्धा खुश असतात. आपण देवाचं असं थँक्यू बोललं पाहिजे की आपल्याला देवाने हातपाय त्यांच्यापेक्षा चांगलं आयुष्य दिलं आहे. तर त्याच्यात समाधानी मार्गा, त्याच्यात सुखी समाधानी राहा. तुझे कर्म प्रामाणिक ठेव. स्वामी आपल्याला असा संदेश देतात की तुझे कर्म प्रामाणिक ठेव. मनात कोणाबद्दलही अढी नको ठेवूस. जगाच्या टीकेकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडे चालत राहा. जे घडते आहे ते चांगल्यासाठीच घडते आहे हा विश्वास ठेव. कारण तुझा सांभाळ करायला मी समर्थ आहे, असे आपले स्वामी समर्थ सतत बोलतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप आपले मार्ग कधीकधी वेगळे येतात, कधीकधी खूप दुःख येतं आयुष्यात, कधीकधी खूप संकट येतात. तर ते संकट आणि दुःख हे एक प्रकारचं आपल्याला ताकद देण्यासाठी असतं की त्याच्यातून तुम्ही कसं सक्सेसफुल व्हाल. तुम्ही प्रयत्न सतत करत राहायचं, त्याच्यातून मार्ग आपले लास्टला स्वामी समर्थच काढतात. तर ह्या उद्देशाने स्वामी समर्थ आपल्याला असं सांगतं की लोकांकडे दुर्लक्ष करा, स्वतःचं ध्येय बघा, स्वार्थी बनू नका, सगळ्यांचा विचार करा, पण सगळ्यात पहिले स्वतःचा विचार करा. आपण मनातून पॉझिटिव्ह असलं तरच आयुष्य आपलं चांगलं होणार. आणि देवाचं नामस्मरण करत राहा. स्वामी समर्थ आपल्या सदैव पाठीशी आहेत. प्रत्येक कठीण काळात त्याचं शेवट नक्की स्वामी समर्थ चांगलाच करणार. कठीण काळ येतो, पण असं नाही की आपण त्याचा नाश होतो. आपल्याला आपली कर्म असतात, ते कर्म सगळ्यांना भोगावी लागतात. त्याच्यातून आपल्याला वर काढण्यासाठी आपले स्वामी समर्थ काही ना काही मार्ग काढतात. तर मित्रांनो, व्हिडिओ स्वामींचा आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचे स्वामींबद्दलचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून लोकंसुद्धा स्वामी समर्थांचे अनुभव अनुभवतील आणि त्यांनासुद्धा कमेंटमधून ऐकायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.